नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 30 नोव्हेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दूध उत्पादनात कोणते राज्य अव्वल राहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश हे राज्य। पुढील प्रश्न होता, इंटरनॅशनल टुरिझम मार्ट म्हणजेच ITMच्या 12व्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर लेह लडाख मध्ये करण्यात आले। यानंतर नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 49वा क्रमांक आहे। पुढील, तर अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या कोणत्या क्षेपणास्त्राची भारतीय नौदलाने यशस्वी चाचणी घेतली? तर K4 या। तर मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सामना करण्यासाठी NSG चे कायमचे केंद्र कोठे तयार करण्यात आलेले आहे? तर जम्मू आणि काश्मीर मध्ये। ठीक आहे। तर पुढील प्रश्न, 2025 मध्ये भारतीय लष्कराकडून आर्मी परेड डे कोठे आयोजित केला जाईल? तर पुणे महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा। तर यानंतर, देशाच्या कोणत्या ईशान्येकडील प्रदेशात प्रथमच भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित केला जाणार आहे? तर आसाम मध्ये। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच अंडर-8 वर्ल्ड कॅडेट बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर दिविथ रेड्डी यांनी जिंकलेली आहे। यानंतर शेवटचा प्रश्न होता, कोणत्या देशाने 5व्यांदा बिली जीन किंग कप विजेतेपद जिंकले? तर इटली या देशाने जिंकले आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, नुकतीच आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मसातो कांडा यांची। कोणाची? मसातो कांडा यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आशियाई विकास बँकेच्या म्हणजेच ADBच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने मसातो कांडा यांची ADB चे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। तर ते सध्या जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करत आहेत। तर या अगोदर आपण ADB चा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात। तर एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आशियाई विकास बँक। तर ADB ची स्थापना 1966 मध्ये झाली। मुख्यालय मनिला, फिलिपिन्स आहे आणि सध्याचे अध्यक्ष मसातो कांडा आहेत। कोण आहेत? मसातो कांडा। यानंतर सदस्य तर 69 आणि 69वा इस्रायल आहे। ठीक आहे मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न, तर दुसरा, तर द्विपक्षीय सराव अग्नि वॉरियर 2024 भारत आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, सिंगापूर या। कोणत्या? तर सिंगापूर। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर भारत आणि सिंगापूर द्विपक्षीय लष्करी सराव अग्नि वॉरियर 2024 महाराष्ट्रात 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान झालेला आहे। तर भारत आणि सिंगापूरच्या तोफखाना युनिट्स मधील व्यावसायिक लष्करी संवाद वाढवणे हा या सरावाचा प्राथमिक उद्देश आहे। यानंतर आपण सिंगापूर विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर राजधानी आहे सिंगापूर शहर, चलन सिंगापूर डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आहेत। कोण आहेत? लॉरेन्स वोंग। यानंतर पुढील प्रश्न तिसरा, तर अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषद कोठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, भुवनेश्वर येथे। कोठे? तर भुवनेश्वर। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर येथे अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेला हजेरी लावली। तर 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान या 3 दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर परिषद राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने आणि पोलीस दलांच्या उद्योन्मुख जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करेल। यानंतर ओडिशाविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री सध्याचे मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका सिमलीपाल आणि तलाव आहे चिल्का तलाव। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर मनामा बहरीन येथे झालेल्या पहिल्या जागतिक पॅरा पुमचे
तायक्वांदो स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने कांस्य पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रिनचेन युडोलिया. कोणत्या? तर रिनचेन युडोलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बोध खरबू कारगिल लडाख येथील पॅरा ॲथलीट रिनचेल युडोल याने बहरीनमधील मनामा येथे झालेल्या पहिल्या जागतिक पॅरा पुमसे तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेले आहे. तर 23 देशांतील 140 खेळाडूंच्या वरिष्ठ महिला गटात खेळताना रिचेनने चमकदार कामगिरी केलेली आहे. तर तायक्वांदोमध्ये ही कामगिरी करणारी ती लडाखमधील पहिली ॲथलीट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न 5वा. तर भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी टॉक्झिकिया. कोणत्या? तर टॉक्झिकिया. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024चा प्रतिष्ठित गोल्डन पिकॉक पुरस्कार सौले बिलुविटे दिग्दर्शित लिथुआनियन चित्रपट टॉक्झिकला देण्यात आलेला आहे. तर 55वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजन होते गोवामध्ये. लक्षात ठेवा. यानंतर पुढील 6वा प्रश्न. तर आंतरराष्ट्रीय जाग्वार दिवस कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 29 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. केव्हा? तर 29 नोव्हेंबर रोजी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जाग्वार डे 2024 दरवर्षी 29 नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. तर जाग्वारला भेडसावणाऱ्या वाढत्या धोक्यांबद्दल आणि त्यांचे अस्तित्व सुनिश्चित करणाऱ्या महत्त्वपूर्ण संवर्धन प्रयत्नांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो. तर नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 1 नोव्हेंबर 2024 रोजी पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. 5 नोव्हेंबर जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस. 7 नोव्हेंबर बाल सुरक्षा दिवस, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर राष्ट्रीय विधी सेवा दिवस, जागतिक स्वातंत्र्य दिवस. आणि 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस. 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस. 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस. 14 नोव्हेंबर बाल दिवस आणि 16 नोव्हेंबरला राष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. 19 नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिवस. 17 नोव्हेंबरला राष्ट्रीय अपस्मार दिवस आणि 21 नोव्हेंबरला जागतिक दूरदर्शन दिवस आणि जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस साजरा करण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर एकलव्य डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी उपेंद्र द्विवेदी यांनी सुरू केलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर 28 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत डिजिटल प्लॅटफॉर्म एकलव्य लॉन्च करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी कोणत्या देशाची राजधानी रोम येथे नवीन भारतीय दूतावासाचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी इटलिया. कोणत्या? तर इटलिया. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर जयशंकर यांनी रोम मधील भारतीय दूतावासाच्या नवीन चान्सरीचे उद्घाटन केले आणि ते म्हणाले की द्विपक्षीय भागीदारीच्या निरंतर विस्ताराच्या अनुषंगाने आहे आणि इटलीमधील भारतीय समुदायाची अधिक चांगली सेवा करण्यास देखील मदत करेल. यानंतर पुढील 9वा प्रश्न पाहूया. तर 13वी राष्ट्रीय बीज परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए वाराणसी येथे. कोठे? तर वाराणसी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वाराणसी येथे 13व्या राष्ट्रीय बीज परिषदेचे उद्घाटन केले. यानंतर या परिषदेत प्रमुख समस्या आणि बियाणे क्षेत्रातील प्रगती यावर चर्चा होणार आहे. यानंतर पुढील 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणत्या देशाने 16 वर्षांपेक्षा कमी वयांच्या लोकांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातलेली आहे. तर त्यांना
फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि स्नॅपचॅट वापरण्यापासून प्रतिबंधित केलेले आहे. तर या नियमांचा उद्देश सोशल मीडियाच्या वापरामुळे निर्माण होणारे मानसिक आरोग्य धोके कमी करणे हा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर ऑस्ट्रेलियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आहेत. कोण आहेत? अँथनी अल्बानीज. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, सन 2025 मध्ये भारतीय सेना दिन कोठे आयोजित केला जाईल? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.